नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पुरोगामी म्हणावला जाणारा महाराष्ट्र स्त्री शिक्षणाचं श्रेय कुणाला द्यायचं या विषयावर भांडतोय, पुन्हा पुन्हा भांडतोय आणि हा वाद महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून आलाय. या विषयावर आपापले मुद्दे हिरिरीनं मांडणारे अभ्यासक एकीकडे असताना आता त्यात थेट राजकारणी मंडळींनी उडी घेतली आहे. या विषयामध्ये राजकारणी उतरल्यानं वादाला वेगळाच रंग आलाय. महाराष्ट्रातली पहिली कन्या शाळा साताऱ्यात प्रतापसिंह भोसले यांनी काढल्याचं म्हटलं गेलं. खासदार उदयनराजे यांचा दावा असा आहे की स्त्री शिक्षणाचा आदर्श फुलेंनी प्रतापसिंह भोसले यांच्याकडून घेतला. उदयनराजेंच्या या वक्तव्यामुळे वादाला सरळ सरळ जातीय किनार आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका व्यक्त होत आहेत भिडेवाड्यातून ते पहा. प्रतापसिंह महाराज यांनी पहिली महिलांची शाळा सुरू केली आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये दुसरी शाळा सुरू केली असं खासदार उदयनराजे भोसले यांनी वक्तव्य केलं आहे. सर, तुम्हाला नेमकं या पहिल्या प्रतिक्रिया काय द्यायची, तुम्हाला की नेमकं काय वाटतंय जी ही प्रतिक्रिया आली? मला असं वाटतं की आज सर्वात रिलेव्हंट काय आहे ते बघणं योग्य राहील. कारण आज स्त्रियांची जी प्रगती पाहिली, स्त्रियांचा जो शिक्षण, आरोग्य आणि सर्व पायाभूत क्षेत्रामध्ये किंवा अग्रगण्य जी क्षेत्र आहेत विकासाची, त्यामध्ये स्त्रियांचं योगदान काय असेल आणि त्या सगळ्या योगदानामागं जो हात आहे तो मला असं वाटतं की आमच्या सावित्रीमाईंचाच आहे, तो फुल्यांचाच आहे. राहिला विषय फुलेंनी सुरू केली का कोणी, बहुजनांनी ज्या शाळा सुरू केल्या त्यातनं या देशाचं जे भलं झालंय आणि या महाराष्ट्रातल्या भूमीतले जे शाहू आंबेडकरी विचार आहेत ते देशाला आणि जगाला स्वीकारल्या गेल्यामुळं ते युनिव्हर्सल झालेले आहेत. त्याच्यामुळे याच्यात वाद घालण्यासारखं मला तरी काही वाटत नाही. जे वाचलेलं आहे यानुसार महात्मा फुलेंनी महिलांसाठी पहिली शाळा आणि बहुजनांसाठी जे काही शिक्षण सुरू केलं आहे त्यामुळंच आज सर्व बहुजन, इवन उच्च वर्गातल्या देखील स्त्रिया या शिकलेल्या आहेत, हेच आमच्या वाचनात आलेलं आहे. असले वाद निर्माण करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते आणणं गरजेचं आहे असं वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. कॅमेरामॅन दीप मिश्रा संघ अविनाश पर्वत, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. महाराष्ट्रातल्या कन्या शाळेचं श्रेय कुणाचं म्हणजेच महाराष्ट्रातल्या कन्या शाळेचं श्रेय कुणाचं याबरोबरच महिला शिक्षणाचं श्रेय कुणाचं या पेटलेल्या वादामध्ये दोन प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. यात एक आहेत सावित्रीबाई फुले आणि दुसऱ्या बाजूला आहेत प्रतापसिंह भोसले. सावित्रीबाई फुले यांना महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं व्यक्तिमत्व म्हणून आणि 1 जानेवारी 1848ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा काढण्याचं श्रेय दिलं जातं. सावित्रीबाईंच्या या कामाची दखल अनेक ठिकाणी घेतली गेलेली सुद्धा आढळते. आता याच कामावर प्रतापसिंह राजे यांच्या वंशजांनी दावा केलाय. मराठा साम्राज्याचे शेवटचे छत्रपती म्हणून प्रतापसिंह यांचा उल्लेख केला जातो. त्यांचं निधन 14 ऑक्टोबर 1947ला झालं. त्यापूर्वी त्यांनी साताऱ्यामध्ये शाळा सुरू केली होती. ती शाळा आजही सुरू आहे. विशेष म्हणजे याच शाळेत बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपणीतले काही इयत्तांचे शिक्षणही झाले होते असाही उल्लेख सापडतो. महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं खासदार उदयनराजे भिडेवाड्यामध्ये पोहोचले. तिथं अभिवादन आटोपून त्यांनी जो थेट दावा केला की महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचं प्रेरणास्थान हे प्रतापसिंह राजे भोसले आहेत, तिथूनच वाद सुरू झाला. एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं. कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराज. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात
या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान दिलं. उदयनराजे यांचा दावा तपासून पाहण्याच्यासाठी आम्ही सातारा गाठलं. आमचे प्रतिनिधी या निमित्तानं प्रतापसिंह राजे भोसले यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या परिसरात गेले. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सकाळी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या अनुसरून आज आपण जी आता हे पाहत आहोत, या माझ्या पाठीमागे जे आपण पाहत आहोत हीच ती प्रतापसिंह हायस्कूल आणि या शाळेमध्ये 1820 साली हे प्रतापसिंह महाराज यांनी मुलींची पहिली शाळा भरवलं असं बोललं जात आहे. 1871 मध्ये जुन्या राजवाड्यात मध्ये जी हे राजवाडा आहे या राजवाड्यामध्ये शाळा भरवायला सुरुवात झाली आणि ब्रिटिशांनी या शाळेला 1851 साली मान्यता दिली होती असं या ठिकाणी काही जुनी माणसं यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन शुभमसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा. दुसरीकडे उदयनराजेंच्या वक्तव्यानं ओबीसी चांगलेच दुखावलेत आणि त्यांच्याकडून प्रतिहल्ला सुरू झालाय. मुळात उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं, कौतुक वाटलं होतं. परंतु आजच्या 11 एप्रिलच्या दिवशी, महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वज आहे त्यांचं महत्व वाढवायचं. महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली. याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमातून लागतोय. नक्कीच हा आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे. ज्यांनी काम केलंय त्याला महाराष्ट्रातली सुज्ञ जनता त्यांना महामानव मानते ना. त्यामुळे उदयन महाराजांनी बेजबाबदारपणाची वक्तव्य खूप आता, कारण ते बोलले म्हटल्यावर आम्हालाही बोलावं लागतं ना, कारण आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही 2025 मध्ये लागणारे कार्यकर्ते आहोत. आता काय संस्थानिकांचा आणि छत्रपतींचा म्हणजे उदयनराजे संभाजीराजे यांचं चालतं का? काय महाराष्ट्राचा काय 7-12 यांच्या नावावर दिला का? त्यामुळं जबाबदारीनं वक्तव्य करावेत, नाहीतर नाईलाजानं आम्हालाही बोलावं लागेल. लोकशाही आहे, त्यांना व्यक्त होण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच गावगाड्यातल्या समाजव्यवस्थेतल्या सामान्य नागरिकाला तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपतीच्या गादीचा आब राखावा असं माझं कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती आहे. या सगळ्या वादावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया अपेक्षित होती. त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. मी जे काय वाचलंय ते महात्मा ज्योतिराव फुले, ते थॉमस पेन आणि इतर जे आहे फिलॉसॉफर जगातले त्यांची पुस्तकं वाचून त्यातून त्यांनी ती प्रेरणा घेतलेली आहे. हा एक मुद्दा. दूसरा मुद्दा जो है आपका उदयनराजे बोले था वो राजा है हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई. आता या निमित्तानं चर्चेमध्ये आम्ही काही पुरावे आपल्या समोर आणतो आहोत. हे एका पुस्तकाचं पान आहे. या पुस्तकाचं नाव आहे प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी, तसंच साताऱ्याचा राज्यक्रांतीचा इतिहास असं या पुस्तकात म्हटलं गेलं आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहून आपल्याला लक्षात येऊ शकतं. पुस्तकाचे लेखक आहेत केशव सीताराम ठाकरे, म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. आता प्रबोधनकार ठाकरेंनी या पुस्तकात काय म्हटलंय ते आम्ही आपल्याला सांगणार आहोत आणि हे आता आपल्या समोर येणार आहे. प्रतापसिंहांच्या मामांनी म्हणजे शिर्के यांनी आपली मुलगी मुलांच्या बरोबर शिकण्याच्यासाठी पाठशाळेमध्ये पाठवली. यावर प्रतापसिंहांचं मत असं होतं की मुलींना शिक्षण अगत्यानं द्यावं, पण मुलांबरोबर शाळेत पाठवू नये, तर घरच्या घरीच शिक्षक ठेवून घ्यावेत. मुलामुलींचं सहशिक्षण असावं का नसावं या मुद्द्यावर आजही वाद आहेत. तर त्या काळी प्रतापसिंहांनी मुलींच्या स्वतंत्र शिक्षणाचा आग्रह धरल्यास त्यात फारसं काही वावगं नव्हतं. मराठ्यांच्या मुलांनी शिकावं का न शिकावं हाच मुळी
जिथे वादविवादाचा नि शंका कुशंकेचा प्रश्न होता तिथं धडाडकन पाठशाळा चालवून तमाम शहरातील नि सगळ्या सोयऱ्यांच्या धायऱ्यांच्या मुलांना तिथं शिकवायला पाठवायचा महाराजांचा आग्रह हेच केवढं अपूर्व आणि प्रागतिकपणाचं लक्षण होतं. हा सगळा उल्लेख हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकामध्ये आढळतो. त्यामुळे उदयन महाराजांनी केलेला दावा हा या आधारे असू शकतो. उदयन महाराज सांगतायत की स्त्री शिक्षणाची फुलेंची प्रेरणा ही प्रतापसिंह राजे भोसलेंच्या स्त्री शिक्षण विषयक केलेल्या कार्यातून आणि त्यांच्या या कार्याला दिलेल्या पाठिंब्यामुळे आहे. हे सगळं एका बाजूला जरी घडत असलं तरी पण दुसऱ्या बाजूला उदयनराजेंच्या वक्तव्यानं भाजपाची गोची झाली आहे. भाजपाला महाराष्ट्रामध्ये ओबीसी दुखवायचा नाही आहे आणि मराठा दूर लोटायचा नाही आहे. अशामुळे भूमिका घेण्यापेक्षा भूमिका न घेण्याचीच भूमिका भाजपाला घ्यावी लागते आहे. उदयनराजे भोसले म्हणाले स्त्री शिक्षण शाळा सर्वात पहिले जर कोणी सुरू जर केली असेल ती प्रतापसिंह महाराजांनी सुरू केलं असं वाटतं. मला याच्यामध्ये आता उदयराजे भोसले साहेब काय बोलले त्यावर शिक्षण खात्याचे मंत्री किंवा तिथे आम्ही त्याचा अभ्यास करून बोलू. पण आता तुम्ही प्रत्येक प्रश्न मला आता विचारा ज्या प्रश्नाची माहिती नाहीये. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.